हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुलकंदची रेसिपी। यासाठी जवळपास हे 1.5 किलो गुलाब आहेत। ते मी स्वच्छ करून घेतले आहेत, पाकळ्या वेगळ्या काढल्या आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर या पाकळ्या धुवून घेतल्या आहेत। गुलकंद करताना फक्त त्याच्या पाकळ्याच घ्यायच्या आहेत, त्यामध्ये त्याचे पराग किंवा पानं येऊ देऊ नये। आता हे मी 2 ते 3 पाण्याने पाकळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत व यामधलं मी आता पाणी काढून घेते व हे एका पातेल्यामध्ये काढून ठेवते आहे। त्यानंतर विलायची व खडी साखर हे मिक्सरमधून मी थोडं बारीक करून घेते। तुम्ही यामध्ये मधाचा सुद्धा वापर करू शकता। मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी या गुलाबाच्या पाकळ्या टाकते आणि ह्या मंद आचेवरती होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे शिजू द्यायच्या आहेत। गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यानंतर मी यामध्ये खडी साखरचा एक थर टाकणार आहे। त्यानंतर परत गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहे, त्याला पाणी सुटते। ते पाणी सुटल्यानंतर याला फिरवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। मी यामध्ये साधारण 1 मोठी वाटी खडी साखर टाकलेली आहे। हे बघा, याला पाणी सुटलेलं आहे आणि पाकळ्याचा आकार जो आहे, जो व्हॉल्यूम आहे तो कमी झालेला आहे, म्हणजे पाकळ्या शिजत आलेल्या आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून मध ॲड केलेला आहे व थोडंसं निंबू पिळते। निंबूने काय होतंय, आता हा कलर जो गेलेला आहे तर परत याचा कलर जो आहे तो पहिल्यासारखा दिसायला लागेल, म्हणजे गुलाबी कलर येईल, बघू शकता। ह्या पाकळ्या जवळपास शिजलेल्या आहेत आणि गुलकंद आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये केसर टाकते आहे। केसर ऑप्शनल आहे आणि केसरच्या ज्या काड्या आहेत त्या साधारण 3 ते 4 टाकायच्या आहेत, जास्त टाकल्यास कडसर होऊ शकते।